हाय. चला, नवरात्रीचे दिवस चालू आहेत. पुन्हा आजचं रोजचंच रुटीन आहे. रोजचं देन 10K स्टेप्स, फिट राहायचं वगैरे वगैरे. बट आज आपण बोलणार आहोत दुसऱ्याच गोष्टीवर. आज आपण बोलणार आहोत गोल्सवरती. ज्यावेळेला आपण एखादं गोल तयार करतो ना, त्यावेळेला ते डिस्टन्स खूप मोठं वाटतं. म्हणजे कुठलं तरी काहीतरी अचीव करायचं असतं किंवा काही बेसिक जरी असलं तरी ते डिस्टन्स खूप मोठं वाटतं. आणि मग आपण खूप जोमात स्टार्ट करतो आणि समहाव थोड्या हे झाल्यावरती तो सोडून देतो. माझा खरं तर असं बऱ्याच वेळेला झालं आहे. पण मी ना आजकाल ना असं विचार करायला सुरू केला आहे की आपण त्या पूर्ण गोलकडं नाही बघायचं, आपण आपल्या स्टेपकडं बघायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला जस्ट राईट स्टेप त्या गोलच्या दिशेनं पडली पाहिजे आपली स्टेप. आणि प्रत्येक वेळेला जर आपण राईट स्टेप करत गेलो तर समहाव वी एंड अप इन दॅट डिरेक्शन. आणि आफ्टर कन्सिस्टन्सी वी विल एंड अप इन दॅट डेस्टिनेशन. सो दरवेळेला जर्नीचा किंवा कुठेतरी पोचायचा ह्याचा विचार करण्यापेक्षा पुढची नेक्स्ट स्टेप कशी आपल्याला छान घेता येईल हा विचार केला पाहिजे. सध्या तर मलाच हेच जाणवलं आहे. सो म्हणून मी आता फिट व्हायचं बघते ना, तर मी कधी होईन किंवा मी अशी करेन तशी करेन हा विचार करण्यापेक्षा ना, आजचा दिवस मी काय केलं त्यासाठी, आज काहीतरी करायचं होतं तर केलं का हे बघते.